नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. देवपुरातील जीटीपी स्टॉप जवळील भाजीपाला व्यावसायिकांचे अतिक्रमण मनपाने पुन्हा पोलीस बंदोबस्तात काढले. भाजीपाला व्यावसायिक व शिवसेनेतर्फे करण्यात आला विरोध. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा मुंबई येथे भाजपत प्रवेश. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत सामावून घ्यावे यासाठी क्युमाइन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. आणि दीपक वाडिले यांच्या अन्नत्याग आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास आत्महत्या अथवा आत्मदान करण्याचा त्यांचा इशारा. आता बातमीपत्र विस्ताराने. प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत यासाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत प्रशासनास निवेदन देण्यात आले. प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत या मागणीसाठी राज्यातील सर्व 35 जिल्ह्यातील कंत्राटदार मंगळवार दिनांक 19 रोजी आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला होता. त्या अंतर्गत धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की राज्यातील सार्वजनिक बांधकाम, जल जीवन मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, ग्रामविकास, जलसंपदा, जलसंधारणसह अनेक विभागाशी संबंधित विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची देयके गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे. इतर कामांच्या कालावधीसाठी विनादंड मुदतवाढ, देयके नसल्याने कंत्राटदारांची अनामत व अतिरिक्त रक्कम व इतर रक्कम परत मिळणे आदी कामे निधी नसल्याने बंद आहे. प्रशासकीय स्तरावर मात्र कंत्राटदारांना दमदाटी व शासकीय नोटीस देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर या सर्व विभागांचे मंत्री व वरिष्ठ प्रशासकीय सचिव व अधिकारी यांची संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर एक बैठक घ्यावी अशी मागणी अनेक वेळा झाली, पण प्रत्यक्षात मात्र प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या 8 महिन्यांपासून राज्यातील सगळे विकास कामे ठप्प आहे. कुठलेही शासकीय लेखाशीर्षकास कंत्राटदार यांचे देयके देण्यासाठी निधी उपलब्ध केला जात नाही. नवीन कोणतेही सरकारी विभागाकडील विकासात्मक कामे मंजूर केले जात नाही. अगोदरच निधी नाही व यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता, ओपन कंत्राटदार, मजूर संस्था, वाहतूकदार, माल सप्लायर्स, हातावर पोट असणारे रोजंदारी कामगार, कायम नोकरीस असणारा शिक्षित वर्ग यासारखे 5 ते 6 कोटी समाजातील घटकांचा रोजगार व चरितार्थ व्यवसाय अक्षरशः देशोधडीला लागला आहे. या सर्व उपेक्षितांच्या वरील सर्वच प्रश्न, समस्या, अडचणींबाबत तातडीने मार्ग काढणे शासनास अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा पुढील काळात घडणाऱ्या अनाकलनीय गोष्टींसाठी शासन व प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील अशी गंभीर परिस्थिती व अवस्था राज्याची आहे, हे खेदाने नमूद करावे लागेल. यामुळे भविष्यात सुवर्णमध्य काढावा व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या करोडो घटकांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या धरणे आंदोलनात धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव प्रकाश पांडव, कार्याध्यक्ष दीपक भामरे, उपाध्यक्ष तुषार रंदे, अशोक देसले, बाळासाहेब बधाने, वीएन राजपूत, पुरुषोत्तम कोतकर, केदार जोशी, विजय चांडक, राहुल सोनवणे, पंकज अग्रवाल, अजय कटारिया, मिलिंद मोडावतकर, उमेश अग्रवाल, दीपक ऐरे, नंदकिशोर सोनवणे, निलेश जाधव, विजय गवळी, किशोर पाटील, एनयू बधाने, एबी वाघ, अनुप अग्रवाल, संजय पाटील यांच्यासह कंत्राटदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, PI, धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, मजूर फेडरेशन, जलसंपदा, जल जीवन मिशन, इरिगेशन या सर्व खात्यांचे जवळजवळ 90,000 कोटींचे बिलं थकलेले. गेल्या 1 वर्षापासून आम्ही शासनाकडे तगादा लावला आहे. या महिन्यात, पुढच्या आठवड्यात अधिवेशन झालं का, इलेक्शन झालं का, आचारसंहिता संपलं का, फक्त उडवाउडवीचे उत्तरं दिले वर्षभरात. आता 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला होता, तेव्हा आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी अर्थमंत्र्यांशी बोलणं करून दिलं का या आठवड्यात आम्ही पैसे टाकतो. तर आता आम्ही या आठवड्यात अजून सोमवारपासून अजून तीव्र करू. धुळे शहरातील देवपुरातील जीटीपी स्टॉप जवळ महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी पुन्हा भाजीपाला व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. यावेळी भाजीपाला व्यावसायिक व शिवसेनेने यास विरोध करीत ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. धुळे शहरातील देवपुरातील जीटीपी स्टॉप येथे
मंगळवारी पुन्हा एकदा महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिसांच्या बंदोबस्तात भाजीपाला व्यावसायिकांचे अतिक्रमणावर कारवाई सुरू केली. मात्र या कारवाईला तीव्र विरोध करत भाजीपाला विक्रेत्यांसह शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले आदींनी विरोध करत ठिय्या आंदोलन केले. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. धुळे शहरातील प्रमुख मार्गावरील विशेषतः जुना आग्रा रोड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांच्या सूचनेनुसार महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यात जीटीपी स्टॉप येथील रस्त्याच्या कडेला दुकाने थाटणारे, लोटगाड्या लावून भाजी विक्री करणारे फेरीवाले यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यापूर्वी देखील येथे अतिक्रमण हटवताना मोठा वाद झाला होता. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा आरोपी झाला होता. मात्र त्यानंतर येथे भाजीपाला व्यावसायिक दुकाने थाटत असल्याने मंगळवारी दुपारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यावेळी जेसीबी यंत्राद्वारे काही टपऱ्या हटवण्यात आल्या. मात्र भाजीपाला व्यावसायिक आणि हॉकर्स यांनी विरोध सुरू केला. याची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, संजय वाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी कारवाईला विरोध सुरू केला. यातून बाचाबाची देखील झाली. अखेर भाजीपाला विक्रेत्यांसह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन सुरू केले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिवसेना नेते हिलाल माळे, संजय वाले, अजय पाटील, संदीप चव्हाण, पवन शिंदे, शेखर बडगुजर यांच्यासह भाजीपाला व्यावसायिक उपस्थित होते. पण सर्वांनी, सर्व भाजी विक्रेते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यांनी संयुक्तपणे केलेल्या आंदोलनाला यश आलेलं आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ, त्याच्यामध्ये हिलाल अण्णा असतील, संजीव असेल, मी असेल आणि तुमचे या दत्त मंदिर ते नगाव बारी परिसरातील भाजी विक्रेते प्रतिनिधींसोबत सुमिता असेल, हे तिघेचारी लोकांना घेऊन आम्ही आता नवरंग पाणी टाकीवर गेलो. तिथे काय काय अडचणी आहेत हे सुमितने सगळ्यांना सांगितल्या. अरे सुमितने प्रशासनाच्या पोलिसांसमोर, पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर सांगितलं. त्यांनी आखताना तुम्हाला असे एका लाईनीमध्ये आखून दिलेले होते. पुढच्या दुकानदाराकडे गिऱ्हाईक यायचं, मागच्याकडे यायचं नाही. मधल्या भागामध्ये ती भिंतीमुळे दुकानं दिसत नव्हते. आता तुमची तात्पुरती सोय नवरंग पाण्याच्या टाकीवर नवीन केली जाईल. तिथं जाईल खडी टाकली जाईल, ती घाण काढली जाईल, तिथली खडी टाकून तुम्हाला एकदम मोकळं करून देऊ. लाईनीमध्ये दुकानं नाही राहणार. यांनी काहीतरी नकाशा तयार केलेला आहे. तुम्हीच केलं म्हणजे तुमच्या लोकांना प्रत्येकाला कॉर्नर मिळाला पाहिजे असा नकाशा केलेला आहे. त्याच्याप्रमाणे आखणी करायची. त्या आखणी केलेल्या जागेवर तुम्ही बसायचं. समोरची भिंत जी आहे ती जमिनीपासून फक्त 4 फूट म्हणजे एवढी राहील. ती लोटगाडी एवढी ती भिंत राहील. बाकीची तोडून टाकायची म्हणजे गाडीवाल्यांना रस्त्याने जाणार येणाऱ्यांना तिथे दिसलं पाहिजे. हे सगळं डेव्हलप आज उद्यामध्ये होऊन जाईल. परवापासून तुम्हाला शक्यतो तिथं बसता येईल. ही सोय तुमची तात्पुरती 2 महिने, 4 महिने, 6 महिने किंवा वर्षभर तुमची कायमची सोय झाली पाहिजे ना. या रस्त्यावर बी काही कायम आपल्याला कोणी धंदा करू देईल का? नाही करू देणार. ही जागा शेवटी अतिक्रमणची, गाजर की पोंगी, भजी तो भजी नाही तो काजा नाही. तर आपल्या सगळ्यांची सोय नवरंग पाण्याच्या टाकीच्या त्या बाजूला, वॉल कंपाऊंडच्या त्या बाजूला रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला मराठा बोर्डिंगचं कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंड आणि रस्त्याच्या मध्ये जी जागा आहे 30-25 फूट, त्या जागेवर धर्मवीर आनंद दिघे साहेब भाजी मंडई नावाची स्थापना करून आपण तिथं कोठे बांधतो. तिथं 50 लाख रुपये बांधकामासाठी शेड वगैरे टाकायला, ओटे टाकायला लागणारे. हिलाल अण्णा, संजय भाऊ, आमच्या सगळ्या शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांकडून 50 लाख रुपये मंजूर करून आणून द्यायची जबाबदारी आमची कायमस्वरूपी लागेल. तिथे ओटे बांधले जातील. त्या ओट्यांवर फक्त तुम्हाला धंदा करता, दुसरं कोणी येणार नाही. ते नाव आहे. पण आज इथून तुम्ही ज्यावेळेस तिथं जाल तिकडं सासू बसेल आणि इकडं सून बसेल असं चालणार नाही. तुम्ही बोलू नका, फक्त आमचं ऐकून घ्या. म्हणजे उद्या समजा सुमितला वाटतं एक गाडी तिकडे लावायची आणि एक गाडी इकडे लावायची, त्याची सुद्धा गाडी आम्हाला चालणार नाही. का बरं नाही चालणार? इथं 2 गाड्या जरी राहिल्या तरी तिकडे धंदा नाही होणार. इथं कोणी बसायचंच नाही. आणि कोणी बसलं, पोलिसांनी त्याची टांगटोळी करून उचलून नेलं किंवा त्याला मध्ये बी टाकून दिलं तर आमच्याकडे यायचं नाही, आम्ही बी तुमच्याकडे येणार. सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे. आमचं पण येतोय आणि तुम्ही पण येतो. तेव्हा इकडे कोणी यायचं नाही. 4 महिने, 6 महिने तिकडे बसा. तुम्हाला तिकडे ओटे बांधून देतो. आता जी व्यवस्था तुम्हाला नव्हती ती सगळी व्यवस्था करून द्यायची जबाबदारी पालिकेने घेतली. 2 दिवसात होतं का तुम्ही? 2 दिवसात सगळी व्यवस्था करून देत आहे. मग आता आपण काय करायचं आहे?
प्रशासन जर 2 पावलं मागे सरकतंय ना तर आपल्याला पण 4 पावलं मागे सरकावं, बरोबर आहे का नाही? घ्यावं लागेल ना. उद्या परवापर्यंत 2 दिवसामध्ये इतके मेलोय आपण, 2 दिवसात काय अजून करून जाणार? आपली कायमची सोय होत असेल तर आता जे काही झालं, पोलीस प्रशासनाला 2 दिवस संधी द्या, मनपाला 2 दिवस संधी द्या प्रशासनाला. आजपासून इथून आपण आता उठून जायचं, हे पण चालले जातील पोलीस, आपण पण चाललं जायचं. ऐकून घ्या. सगळं सांगतो आम्ही. ऐका, जे काही झालंय, जो सडणारा माल असेल, जो सडणार नाही तो राहू द्या, जो सडणारा माल असेल तो कॉलनी परिसरात जाऊन विकून टाका. आत्तापासून इथं कोणीच दुकान लावायची नाही. 2 दिवसामध्ये तुम्हाला पालिकेची व्यवस्था होऊन जाईल. 2 दिवसात नवरंग टाकीवर चाललं जाईल. इथं जर तुम्ही राहिले परत आपलं आणि त्यांचं परत वाद होईल. आपल्याला ते करायचं नाहीये. जर तुम्हाला आमच्यावर विश्वास असेल तर आम्ही सांगतोय तसं करा. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, अमित पवार, प्रमोद चौधरी, योगेश चौधरी, संजय जवरात यांच्यासह शेकडो समर्थकांनी मंगळवारी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, प्रमोद चौधरी, योगेश चौधरी, धीरज कळंत्री, अमित पवार, प्रवीण साळवे, संजय जवराज, सचिन रणवळे, दिनेश पाटील यांच्यासह शेकडो समर्थकांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे शहरात भाजपाचे बळ वाढले आहे. या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी महापौर प्रदीप करपे, रमण गवळी, ओम खंडेलवाल, डॉक्टर सुशील महाजन, विक्की परदेशी, सुनील चौधरी, शरद चौधरी, कमलाकर पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एवढ्या जणांची मी नावं घेतली. हे सर्व जणांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज प्रवेश केलाय. हे मी आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय अनुभव भाऊ आणि विजय चौधरी, त्याचबरोबर आमचे मित्र गजेंद्र ही या सगळ्यांच्या आणि करपे सर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश केला हे प्रथमतः घोषित करतो. आपण जनता पार्टी पक्षामध्ये आपण विश्वासाने प्रवेश केलाय. मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण ज्या विचाराने प्रेरित होऊन पक्षामध्ये प्रवेश केला, आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण जे आपल्या मनामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी हा देश परमवैभवाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्र ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कसा करेल यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण हातात हात घालून एकत्रपणे काम करूया एवढंच आपण सर्वांना सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष मान्य रवीजी, या ठिकाणी उपस्थित सर्व आपले माजी महापौर, सर्व पदाधिकारी, धुळ्याहून या ठिकाणी आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधूंनो आणि भगिनींनो, आज इतक्या पावसामध्ये खरं म्हणजे राज्यभर अतिवृष्टी आहे. मी सकाळी म्हणजे रात्री 2-3 वाजता लोकांची सगळी माहिती घेऊन जेव्हा सकाळी 7 वाजता उठलो तेव्हा मला असं वाटलं की आजचा कार्यक्रम रद्द होईल की काय. पावसामुळे तुम्ही येणार की नाही अशी शंका माझ्या मनामध्ये होती. म्हणजे पुन्हा माहिती घेतली तेवढे सगळे येऊन बसलेले आहेत तिथे. आणि इतक्या अतिवृष्टीमध्ये इतक्या पावसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी मी करतो. धुळे जिल्हा आपल्याला कल्पना आहे, गेल्या वेळी थोडी चूक झाली, खासदारकीमध्ये लोकसभेमध्ये थोडी चूक झाली आपली आणि त्यामुळे खासदारकीची जागा बाबांची आपल्याला गमवावी लागली याची आपल्याला कल्पना आहे. गेल्या वेळी MIFच्या हातामध्ये जी जागा उगाच त्या ठिकाणी गेली
त्याची आपल्याला कल्पना आहे. पण त्यानंतर आपण महापालिका लढलो, महापालिकेमध्ये 50+ आपण त्या ठिकाणी केलं. मी म्हणणारे चांगले चांगले स्वतःला खूप स्वयंभू नेते समजणारे त्याची परिस्थिती आपण मागच्या वेळेला जवळपास 0पर्यंतच नेली. एक जागा आली, एक जागेने त्यांनी राजीनामा दिला, त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी 0 केलं. आणि आता आपण सगळे एकत्र झालेले आहात. आता मी नेहमी धुळ्यामध्ये आलो की बघायला तो पोस्टर बॅनर बघून ते महेश भाऊ आहेत कोण, पण इतके पोस्टर बॅनर त्याचे असायचे. तर मी अग्रवालला आमदारांना विचारतो की आहेत कोण माणूस, हा एवढा जर प्रसिद्ध आहे, एवढा जर फेमस आहे, आपल्याकडे का घेत नाही. ते म्हणे ते येणार नाही, प्रयत्न करा. पण आज शेवटी त्या प्रयत्नांना फळ आलेलं आहे. आज महेश भाऊ हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करता आहेत. मला वाटतं अतिशय आनंदाची आपल्यासमोर बातमी आहे. धुळे शहराची सामाजिक रचना अशी आहे की त्या ठिकाणी आपण एकत्र झालंच पाहिजे, कुठल्या परिस्थितीमध्ये एकत्र झालं पाहिजे. आणि म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी भाऊ मिस्त्री आहेत, किरण तात्या जोंधळे आहेत, अमित भाऊ पवार आहेत, धीरज भाऊ कलत्री आहेत, योगेशजी चौधरी आहेत, प्रमोद भाऊ चौधरी आहेत, मंगलाताई माळी आहेत, स्नेहल मिस्त्री आहेत, मुकेश सरोडे आहेत, संजय जवरात आहेत, जे अनेक जण त्यांच्याबरोबर शेकडो हजारो कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आपल्याला कल्पना आहे देशामध्ये माननीय मोदीजी आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व आहे आणि सगळा देश त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या कामगिरीमुळे सगळा भाजपमय झालेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समायोजन होत नसल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांतर्फे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. धुळे जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे सहभागी होत शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्राच्या वतीने मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्या अंतर्गत धुळे शहरासह जिल्हाभरातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी या संपात सहभागी होत शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आरोग्य अभियानात कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या आणि 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचारी अधिकारी यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. यासाठी शासकीय GR काढले गेले. मात्र ही प्रक्रिया अद्यापही प्रलंबित असून शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसोबत विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचारी संपावर गेले आहेत. संपात सामील कर्मचाऱ्यांनी क्युमाइन क्लब येथे धरणे आंदोलन सुरू केले. एकत्रित सर्वांनी घोषणाबाजी करीत निदर्शने केली. या आंदोलनात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, समुपदेशक, वार्डबॉय व अन्य कर्मचारी सहभागी झाले. आंदोलनाच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांअंतर्गत सर्व अहवाल देणे बंद, लसीकरणासह ऑनलाईन व ऑफलाईन कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल वारुडे, सरिता पाटील, कपिल जाधव, राजीव भांबरे, नरेश बोरसे, अजय पाटील, संभा महाजन यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्ष धुळे जिल्हा आम्ही 19 ऑगस्ट पासून आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. बेमुदत संप आमचा या ठिकाणी असणार आहे. महाराष्ट्र शासनामार्फत 24 मार्च 2023 रोजी शासन निर्णय पारित झालेला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेले अधिकारी कर्मचारी वर्ग यांना समायोजन करण्यासंदर्भात शासन निर्णय निघालेला आहे. परंतु 1.5 वर्ष होऊन देखील अजूनही शासनाने अंमलबजावणी केलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही बेमुदत संपाला या ठिकाणी उतरलेलो आहेत आणि आमचा संप बेमुदत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन सुरू ठेवणार आहोत. जय हिंद, जय भारत. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील मंदिर विटंबने प्रकरणी दीपक वाडेले यांच्यावर लादण्यात आलेल्या खोट्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी क्युमाइन क्लब समोर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा आत्महत्या अथवा आत्मदहन करण्याचा इशारा दीपक वाडेले यांनी दिला आहे. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील शेषनाग बाबा मंदिराच्या विटंबना प्रकरणी दीपक वाडेले यांच्यावर दाखल गुन्ह्याची निष्पक्षपणे चौकशी करावी या मागणीसाठी दीपक वाडेले व ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा आत्मदहन अथवा आत्महत्या करण्याचा इशारा दीपक वाडेले यांनी दिला आहे. दिनांक 22 मार्च 2025 रोजी टेकवाडे येथील शेषनाग बाबा मंदिरात घडलेल्या घटनेनंतर दीपक भिला वाडेले यांच्यावर करण्यात आलेल्या गुन्हा दाखल प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी उपोषणाच्या रूपाने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दीपक वाडेले यांनी या प्रकरणात आजवर 90 पेक्षा अधिक तक्रारी विविध शासकीय यंत्रणांकडे, पोलीस विभागाकडे तसेच पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्या असूनही कोणतीही ठोस किंवा निष्पक्ष चौकशी झाली नाही. त्यामुळे चुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या तपास अधिकाऱ्यावर शिस्तभंग
प्रवेशभंग व कायदेशीर कारवाई करावी, बेकायदेशीर अटकेतील गंभीर त्रुटी, अटक मेमो, साक्षीदार सही, मोबाईल जप्त पावती, गुन्हा नोंद, पूर्व अटक इत्यादी बाबींवर कारवाई करावी. मंदिर विटंबनेचे व्हिडिओ 1062 लोकांनी शेअर केलेल्यांवर गुन्हे दाखल करावे. 7 व 54 सेकंदाचे व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवावे. मोमेडियन बुद्धीचा धार्मिक अवमानकारक शब्द प्रयोगावर कायदेशीर कारवाई करावी. स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमावी आदी कारणांसाठी त्यांनी सदरचे अन्नत्याग उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्यामुळे त्यांनी आत्मदहन अथवा आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. हे नाव दीपक किलाव आलेले. मी टेपाडे गावाचा रहिवासी आहे. तर मला आज उपोषणाला अन्नत्याग उपोषणाला 6वा दिवस आहे. तर या उपोषणा संदर्भात आजपर्यंत कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही आहे. तर माझ्यावर 22 मार्च रोजी विटंबनेचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यासंदर्भात मी शितू पोलीस स्टेशनपासून ते नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत एकूण 95 ते 96 अर्ज दिलेले आहेत, परंतु त्या अर्जाची आजपर्यंत कुठली दखल घेतली गेलेली नाही आहे. तर त्या खोट्या गुन्हा दाखल करण्यामागे जे मूळ कारण आहे ते जे मंदिर आहे, त्या मंदिरावर स्पष्ट शब्द असं लिहिलेलं होतं की स्त्रियांनी मंदिरात प्रवेश करू नये. त्या शब्दाला त्या वाक्याला माझा विरोध होता. त्यानंतर त्या मंदिराच्या नावाने बनावटी पावत्या देऊन लोकांचे आर्थिक शोषण करत होते. या गोष्टीला माझा विरोध होता. म्हणून त्यांनी हा खोटा गुन्हा माझ्यावर नोंद करून मला व्यक्तिगत त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सदर गुन्ह्याची सखोल चौकशी होऊन जे तपास अधिकारी ते बदलण्यात यावे आणि नवीन तपास अधिकाऱ्याकडून तो तपास विशेष समितीमार्फत करून मला न्याय देण्यात यावा, हीच माझी मागणी आहे. आता उपोषी टुडे ते जेल रोडवर ह्युमन क्लब इथं अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे. तरी शासन प्रशासन कुठली दखल घेतलेली नाही आहे. तर जर प्रशासन दखल घेत नसेल तर शेवटी मला आत्मदहन करण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा वेळ येईल. अशी वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, हीच माझी विनंती आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. देवपुरातील जीटीपी स्टॉप जवळील भाजीपाला व्यावसायिकांचे अतिक्रमण मनपाने पुन्हा पोलीस बंदोबस्तात काढले. भाजीपाला व्यावसायिक व शिवसेनेतर्फे करण्यात आला विरोध. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश बिस्तेरी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा मुंबई येथे भाजपत प्रवेश. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत सामावून घ्यावे यासाठी क्युमाइन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. आणि दीपक वाडिले यांच्या अन्नत्याग आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास आत्महत्या अथवा आत्मदहन करण्याचा त्यांचा इशारा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.